नमस्कार. नवदीप करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 20 आपण 9 एप्रिल 2026 म्हणजे आज आयोजित केलेला होता. या पेपरमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले होते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढची जी काही अपडेटेड पेपर आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला, ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे ह्या GCI चा जो इंडेक्स आहे हा प्रसिद्ध केला जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झालेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, RBI ऍक्ट 1934. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तिसरा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजेच NHRC कोणत्या वर्षी स्थापन झाला? तर योग्य पर्याय आहे बी, 1993. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण तर हे पर्याय क्रमांक सी, पंचगंगा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, एशियन गेम्स किती वर्षांनी आयोजित केले जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4 वर्षांनी. पुढचे 5 मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत. शुद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक बी, अशुद्ध. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, तो काम पूर्ण करून गेला या वाक्यातील काळ ओळखा. तर योग्य पर्याय आहे बी, पूर्ण भूतकाळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, शिक्षकाने विद्यार्थ्याला बक्षीस दिले या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्याला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, धैर्यशीलता हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? तर पर्याय क्रमांक ए, भाववाचक नाम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, वेग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर गती. योग्य उत्तर आहे ए. त्यानंतर पुढचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 11, गुप्त साम्राज्याचा सुवर्णकाळ कोणत्या राज्याच्या काळात होता? तर पर्याय क्रमांक सी, चंद्रगुप्त द्वितीय. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, अल्लाउद्दीन खिल्जीने कोणत्या कर प्रणाली सुरू केली? अल्लाउद्दीन खिल्जीने कोणती कर प्रणाली सुरू केली होती? तर पर्याय क्रमांक बी, बाजार नियंत्रण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले? तर पर्याय क्रमांक ए, मुंबई. पुण्याला होणार होतं पण त्याऐवजी मुंबईला झालेलं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, शिवाजी महाराजांनी आग्रा येथून सुटका कोणत्या वर्षी केली? तर पर्याय क्रमांक बी, 1666. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, क्रिप्स मिशन कोणत्या वर्षी भारतात आले? पर्याय क्रमांक सी, 1942. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर पर्याय क्रमांक बी, कुंचिकल हा धबधबा आहे. 455 मीटरची लांब उंची आहे आणि कर्नाटक मधील हा धबधबा आहे. वराही नदीवर हा धबधबा आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, मॅग्नेटिक नॉर्थ व टू नॉर्थ मधील फरकाला काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक सी, डिक्लिनेशन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर उलर. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, मान्सून शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अरबी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, जमिनीची धूप मुख्यतः कशामुळे होते? तर पर्याय क्रमांक ए, वारे व पाणी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार कोणाकडून प्रेरित आहे? भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार तर अमेरिका. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर पर्याय क्रमांक बी, योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असते? लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठीची तर पर्याय क्रमांक बी, 25 वर्ष वय असलं तर आपण लोकसभा निवडणूक लढू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, न्यायालयीन पुनरावलोकन कोण करते? तर न्यायपालिका. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, भारतातील संघराज्य कशावर आधारित आहे? तर पर्याय क्रमांक बी, शक्ती विभाजन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील सर्वात वेगाने कार्य करणारा अवयव कोणता? मेंदू. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, विद्युत शक्तीचे SI एकक कोणते आहेत? तर पर्याय क्रमांक सी, वॅट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, प्रकाशाचे परावर्तन कोणत्या पृष्ठभागावर चांगले होते?
तर पर्याय क्रमांक बी गुळगुळीत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, तटस्थ द्रावण चे पीएच मूल्य किती असते? तर पर्याय क्रमांक सी 7. आणि शेवटचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? तर पर्याय क्रमांक ए स्टेप्स कानातील जे हाड आहे ते सगळ्यात लहान आहे. तर मित्रांनो, या पेपर मधले आपले 30 प्रश्न आपण आज बघितलेले आहेत. या प्रश्नाबद्दल किंवा उत्तराबद्दल तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की या ठिकाणी कळवू शकता. त्यासोबत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढची नवीन जी काही अपडेट आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.